जागा वाटपात अधिकच्या 10 जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अमित शहांच्या मागे लकडा। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शहांची दोनदा भेट घेतल्याची माहिती। जागा वाटपाबाबत महायुतीच्या वरिष्ठांची अमित शहांसोबत बैठक। तिढा असलेल्या जागांवर शहांच्या उपस्थितीमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न। विसर्जन करण्याची गांधींची सूचना काँग्रेसने अंमलात आणली पाहिजे। आंदोलनावरून फडणवीसांची टीका। गांधी जयंती आंदोलनाचा नाही तर आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचं मत। निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून उमेदवारीसाठी नारायण राणेंची वर्षावर एकनाथ शिंदेंसोबत बैठक। मुख्यमंत्री करणार उदय सामंत यांच्याशी चर्चा। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट। आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित। लाडक्या बहिणींना बोनस नोव्हेंबरमध्ये, पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार। परळीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भोयारांची मुक्ताफळं। म्हणाले, चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांना 3 नंबरचा गाळ। महिला उपभोगाचं साधन आहे का? भोयारांच्या वक्तव्यावरनं यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। तर भोयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। चंद्रपुरात शिक्षकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार। पॉक्सो अंतर्गत युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल। पक्षातूनही हकालपट्टी। वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्तीवरून सुरू झालेल्या वादाचे महाराष्ट्रामध्ये पडसाद। साईबाबा लोकांचं श्रद्धास्थान तर मूर्ती हटवण्याचा प्रकार दुर्दैवी, नेत्यांची प्रतिक्रिया। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने इंडिया आघाडीचा लॉंग मार्च। वर्षा गायकवाड, भाई जगताप यांच्यासह अनेक मोठे नेते पदयात्रेमध्ये सहभागी। बंदुकीचा ट्रिगर गोविंदाने स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय। मिसफायर प्रकरणी अभिनेता गोविंदाचा पुन्हा जबाब नोंदवणार। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं। 2 वैमानिक आणि एका इंजिनियरचा मृत्यू। दाट धुक्यामुळे अपघात। हेलिकॉप्टर तटकरेंच्या दौऱ्यासाठी मुंबईला येत असल्याची माहिती। पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका। इराणचा इस्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा। स्वसंरक्षणासाठी कारवाई केल्याचा इराणचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।